हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आज खूप छान बेत केलेला की मी आज घी बनवावा. मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम घी बनवते आहे आणि त्याचा रिझल्ट एवढे छान आलेत की मी तुम्हाला सांगू नाही शकत. आय विल शो यू. सो मी इकडे गॅस ऑन करते पहिला आणि मी एक जर्मनचा टोप घेतला आहे. आणि जर्मनचा टोप फर्स्ट ऑफ ऑल मला काहीच आयडिया नाही आहे की घी कसं बनवतात. मी हे फर्स्ट टाईम बनवते माझ्या लाईफमध्ये. सो मग मी खूप यूट्यूब रेसिपी बघितल्या, खूप शॉर्ट्स बघितले, रील्स बघितल्या, पण मला काहीच समजत नव्हतं. बिकॉज प्रत्येकाचे स्टेप्स वेगवेगळे होते, सगळे वेगवेगळे त्यांच्या पद्धतीने बनवत होते. सो मला कळत नव्हतं की मी कोणाचं फॉलो करू, बिकॉज मला जेवढे पण मी बघितले सगळ्यांचे अमेझिंग आहेत. आणि मी एका लेडीचं बघितलेलं की तिने भरपूर सारं घी कलेक्ट केलेलं, म्हणजे हे मलाई जी आहे ती कलेक्ट केलेली. आणि नंतर तिने एका टोपात थंड बर्फ वगैरे सगळं टाकून हाताने मिक्स करून ते सगळे बॉल्स कलेक्ट केलेले आहे. सो मला ते जमत नव्हतं बिकॉज माझा हात खूप फ्रीज होत होता त्याच्यामुळे. सो मग मी काय केलं, मिक्सरला लावलं आणि खूप छान आले माझे ते बॉल्स. म्हणजे एकदम परफेक्ट आले आणि त्याच्यामध्ये ना एक्स्ट्रा पाणी होतं ना काही. एकदम परफेक्ट, म्हणजे एकदम व्यवस्थित आलं. आणि भरपूर जणांचं मी रील्स पण बघितलेले की ते लोक थर्ड या फोर्थ टाईम ट्राय करत होते की घी बनवणं किती डिफिकल्ट असतं. म्हणून मी खूप घाबरलेली पण, कारण की मी भरपूर दिवसापासून ही मलाई कलेक्ट करत होती. सो मग आमच्या इकडे खूप सुंदर डेअरी आहे, तिकडनं आम्ही मोस्ट ऑफ द टाईम 1-2 दिवस आड करून आम्ही हे घेतो, दूध घेतो म्हशीचं. सो मग ते खूप बेनिफिट होतं, कारण की आम्हाला दोघांना पण दूध लागतं. सकाळी पिऊन जातो 1 ग्लास कामाला आणि नंतर मग 12 वाजेपर्यंत काही टेन्शन नसतं, कारण की पोट फुल भरलेलं असतं. सो मग मी रात्री जेव्हा येते जॉबवरून, तेव्हा मग मी गरम करून ठेवते दूध, म्हणजे सकाळी एकदम थिक लेअर होते मलाईची. मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट टाईम कधी पण जेव्हा मी बनवेन ना, तेव्हा मग मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवेन की मी कसं दूध आणून कशी ती मलाई असते. आणि इकडे मला काहीच आयडिया नव्हती की मी बरोबर करते की नाही, जसं मी माझ्या फ्लोसोबत चालत होती. मध्ये मध्ये मी रील्स बघत पण होते की किती मिनिटांनी हे करायचं आहे. मला हे घी बनवायला मॅक्स टू मॅक्स हाफ ॲन आवर लागला सगळं प्रिपेअर करायला. आणि खूप छान झालं, पूर्ण घरभर सुगंध सुटलेला ह्याचा. सो खूप छान वाटत होतं की मी फर्स्ट टाईम करते आणि फर्स्ट टाईममध्येच मला खूप छान रिझल्ट भेटले. सो मग मी बघत होते की किती वेळ लागतो आहे, बिकॉज त्याचा वास खूप जास्त पसरत होता, म्हणून मला त्रास पण होत होता सारखं यायला. सो मग मी फक्त हलवून जात होती बाहेर हॉलमध्ये, बिकॉज मला खूप त्याचा त्रास होत होता. पण ठीक आहे, छान वाटलं मला ते हे करून. आणि जसं ते घी तयार होत होतं ना, ते मला